गण गण गणात बोलते. जय गजानन श्री गजानन. सर्वांना माझा नमस्कार. लता रावळे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आज आपण श्री गजानन महाराज शेगाव यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. श्री गजानन महाराज कधी प्रगट झाले, ते सर्वात अगोदर कुणाला दिसले आणि कुठे दिसले, अशी बरीचशी माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. आणि हो, तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या श्री गजानन महाराज यांच्या व्हिडिओला. तर गजानन महाराजांचे समाधी मंदिर हे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आहे. शेगाव छत्रपती संभाजीनगरवरून मेहकर मार्गे 235 किलोमीटर अंतरावर आहे. छत्रपती संभाजीनगरवरून 2 मार्गाने जाता येते. आम्ही नेहमी शेगावला जाताना जालना चिखली या मार्गाने जातो, पण यावेळेस आम्ही समृद्धी महामार्गाने जायचे ठरवले. समृद्धीवर शेंद्रा MIDC मधून आम्ही वर चढलो व मेहकरला उतरणार. रस्त्याने जाताना महाराजांच्या दर्शनाची ओढ व रोडवरची छान फुलांची झाडे झुडपे पाहून मन अगदी सुखावून गेले. आम्ही सकाळीच निघाल्यामुळे मस्त असे सूर्यदेवाचे मनमोहक रूप बघायला मिळाले. आजूबाजूचे डोंगर, त्यामध्ये सूर्यदेवाचे दर्शन खूप प्रसन्न वाटत होते. तसा मला सकाळचाच प्रवास जास्ती आवडतो. आम्ही जाताना आम्हाला गाडीत पेट्रोल भरायचे होते, म्हणून आम्ही एका पंपावर गेलो व पेट्रोल भरले आणि मला तिथे नाश्ता पण दिसला. मग आम्ही तिथे नाश्ता केला व लगेच वेळ न घालवता पुढच्या प्रवासाला निघालो. बोलता मेहकर आले व तिथून खाली उतरलो. खामगाव मार्गे निघालो. खामगावला जातानाचा रस्ता चांगला आहे, म्हणून थोडे लवकर जात होतो. काही अंतरावर गेल्यानंतर एका गावातून बाहेर पडल्यानंतर पुढे चढ उतार व नागमोडी रस्ता होता. छोटा मोठा घाट व नागमोडी रस्त्याचा आनंद घेत होतो. रस्त्याचा आनंद घेत आम्ही शेगावला पोहोचलो. आम्ही शेगावला पोहोचल्यानंतर आनंद विहारला भक्ती निवास मध्ये रूम केली आणि महाराजांच्या दर्शनासाठी निघालो. महाराजांचे समाधी मंदिर आनंद विहार पासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. इथे कार पार्किंगची खूप चांगली व्यवस्था आहे. कार असो, ट्रॅव्हल्स असो, इथे पूर्ण फ्री पार्किंग आहे. कुठल्याही प्रकारची पावती वगैरे नाही आणि खूप मोठी पार्किंग आहे व मंदिरापासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. गाडी पार्क केल्यानंतर लगेच महाराजांच्या दर्शनाची ओढ लागली व आम्ही दर्शनाला गेलो.
प्रकारची पास नाही, तिथे रांगेतच दर्शन घ्यावे लागते. पण तुम्हाला सांगते, महाराजाच्या दर्शनाला आल्यानंतर मन अगदी प्रसन्न होते. आणि या मंदिरामध्ये एवढी स्वच्छता व शिस्त आहे की ती तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही बघायला मिळणार नाही. एकदम शांतता व शिस्तीत दर्शन होते. बोते मंत्राचा जप करत करत आम्ही दर्शन रांगेला लागलो. प्रसन्न मूर्ती पाहून मन अगदी भरून आले. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आम्ही थोडे फोटो व्हिडिओ काढले आणि लगेच नंतर पावती फाडली. आम्हाला लाडूचा प्रसाद पण मिळाला. इथे महाराजांचे विजय ग्रंथ विकत मिळतात. मंदिरामध्ये आणि प्रसादालयामध्ये फोटो व्हिडिओ काढायला अलाउड नसल्यामुळे दाखवता आले नाही. तर मंडळी, आता आपण महाराजाबद्दल काही माहिती जाणून घेऊया. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे महाराज प्रगट झाले. 23 फेब्रुवारी 1878 रोजी माघ वद्य सप्तमीच्या दिवशी 30 वर्षाच्या तरुणाच्या रूपात प्रगट झाले. देवीदास पातुरकर यांच्या मठाच्या समोर एका वडाच्या झाडाखाली उष्ट्यापत्रवाळीत भाताचे कण वेचून खाताना बंकटलाल व त्यांचे मित्र दामोदर पंत कुलकर्णी यांच्या दृष्टीस पडले. सर्वात अगोदर जर कोणी महाराजांना बघितले तर ते आहेत बंकटलाल अग्रवाला व दामोदर पंत कुलकर्णी. त्यांच्या मुखामध्ये हमेशा गण गण गणात होते हा मंत्र चालू असायचा. एकदा महाराजावर निष्ठा ठेवून बघा, मग तुमच्या जीवनात सुखाचा अनुभव तुम्ही स्वतःच घ्या. तर ही होती महाराजाबद्दलची छोटीशी माहिती.
कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय गजानन अवश्य लिहा आणि माझ्या चॅनलला एक लाईक व सबस्क्राईब जरूर करा. जय गजानन. लवकरच भेटू महाराजांच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री गजानन गण गण गणात बोते.